2 ओळीत फक्त इतकं सांगेल, माझे आई-वडील भाजीपाला विकतात. जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न होतं, UPSC करायची होती. कसं, काय, कुठे काही माहीत नव्हतं, फक्त इतकं माहीत होतं करायचं आहे. अनिरुद्ध सरांची भेट झाली. पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं शिक्षण झालं. आज UPSCची तयारी करते. बाकीही काही परीक्षा दिल्यात, काही यश मिळालं आहे, काही चालू आहेत, UPSC ही चालू आहे. इतकं आहे. या व्यतिरिक्त मला जे महत्त्वपूर्ण सांगायचं आहे ते म्हणजे द फर्स्ट डे वेन आय मेट अनिरुद्ध सर, 2 महत्त्वाच्या गोष्टी ते मला बोलले होते. पहिले म्हणजे बाळ जे मी करतोय ती मी मदत करत नाही आहे. मी जे करतोय ती एक नॅशनल इन्व्हेस्टमेंट आहे, हे ते म्हणाले होते. आणि हे तुम्ही ऐका, अगदी काळजीपूर्वक ऐका, कारण एक व्यक्ती, आजकाल असं असतं ना की कोणी 500 रुपये दिले तरी 10 ठिकाणी फोटो काढून पोस्ट करण्याची पद्धत आहे. पण एक व्यक्ती जो एका मुलीचं आयुष्य सावरतोय, तो म्हणतोय मी मदत करत नाही आहे, मी नॅशनल इन्व्हेस्टमेंट करतोय. कारण ज्यावेळी तू जिल्हाधिकारी होशील त्यावेळी या देशासाठी तू जे करशील ती नॅशनल इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती मी आज करतोय. आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी मला सांगितलेली की ही एक साखळी आहे, एक विजन आहे जे मी पाहिलं आहे आणि ते तुम्हाला पुढे न्यायचं आहे. ज्यावेळी तू जिल्हाधिकारी होशील तुझ्यासारख्या 2 अश्विनी शोध आणि त्यांना तू हे विजन दे. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी मला सांगितलेली. तर त्या दिवशी काहीतरी वेगळं, काहीतरी आपण जे आजूबाजूला घडत असतं, म्हणजे आपल्या आजूबाजूला दुःख असतं, सगळे पाहतात, व्यथित होतात. पण सावरकर म्हणत आले, शाळेत सगळ्यांनी ऐकलं, आत्ताही ऐकतं, की देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो. ते देणं जगणारा हा माणूस आहे. मी मुद्दाम सरांविषयी बोलण्याचं कारण हे आहे की एनीवन कॅन हेल्प विथ मनी, एनीवन. पण जी बौद्धिक मेजवानी मला ज्या वेळी मी सरांना भेटले, कुलकर्णी सरांना भेटले, अनिरुद्ध सरांना भेटले, किंवा जी 3-4 वर्ष मी पुण्यात होते, आत्ताही आहे सरांशी जे बोलून होतं, जी बौद्धिक मेजवानी मला मिळाली, त्याचं कंपॅरिझन कशासोबतच नाही आहे. आमच्यासारखी जी मुलं आहेत, ही पारधी मुलं आहेत, मी आहे, प्रियंका आहे, क्षितिजा आहे, आम्ही सगळं अंधार आहोत. या अंधाराला फक्त प्रकाशाचा एक कोंदण हवा असतो उजळण्यासाठी, आणि ते कोंदण आहे अनिरुद्ध सर. मी कुठेतरी ऐकलं होतं की नकारात्मकतेची तृष्णा भागवण्यासाठी, नकारात्मकतेची तृष्णा जो भागवतो तेच खरं भागवत असतं. आणि मला असं वाटतं हेच भागवत आपण सगळे बसून इथे ऐकतोय अनिरुद्ध सरांच्या रूपाने. सरांनी खूप काही केलंय, खूप काही दिलंय. ते अगदी या मोजक्या वेळेत मांडणं खरं तर हा खूप धाडसी प्रयत्न आहे, कारण ते अशक्य आहे. आजही कुलकर्णी सरांना चिंता असते की 2 वेळचं जेवण करून मुलगी कार्यक्रमाला आली का. तर हे जो रथ अनिरुद्ध सर चालवत आहेत त्याची विवेक कुलकर्णी सरांसारखी चाकं आहेत, म्हणून हा रथ इतका पुढे जातोय. लेकरांसारखं सांभाळलंय त्यांनी आम्हाला. आणि एक फक्त मी एक प्रसंग सांगू इच्छिते की एकदा मला अनिरुद्ध सरांना भेटायचं होतं आणि मी त्यांना मेसेज केला की सर मला तुम्हाला भेटायचं आहे. तर त्याच्यावर त्यांचा रिप्लाय होता की बाळा, मुलींना वडिलांना भेटण्यासाठी परमिशन घ्यायची नसती रे, तू मुलगी आहेस माझी. UPSCचा पहिला अटेम्प्ट दिल्यानंतर नाही निघाली माझी प्रिलिम्स. त्यावेळी मी सरांना म्हटलं की सर सॉरी, आय डिडंट मेक इट. त्यावेळी सर म्हणाले की सॉरी कशासाठी, तू प्रयत्न करतेस ते जास्त महत्त्वाचं आहे. एखादा व्यक्ती म्हणाला असता मी एवढं केलंय कसं काय नाही झालं, यांच्यासाठी प्रयत्न महत्त्वाचे आहेत. म्हणून याचा शेवट मी अटल बिहारी वाजपेयींच्या 2 ओळीने करू इच्छिते, कारण मला खात्री आहे की इथे बसलेल्या प्रत्येकाला ही शिदोरी अनिरुद्ध सरांकडून, कुलकर्णी सरांकडून, आमेनोरा यस फाउंडेशनकडून मिळाली आहे. इतकंच म्हणेन, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, क्या हार में क्या जीत में किंचित नहीं भयभीत में, कर्तव्य पथ पर जो भी मिला ये भी सही वो भी सही, वरदान नहीं मांगूंगा, हो जाए कुछ भी पर हार नहीं मानूंगा. आणि हेच हार न मानत आम्ही सदैव प्रयत्नरत राहू सर. थँक्यू. लातूरमध्ये 1 वर्ष जेव्हा मी रिपीट करत होती त्याचीही फीस सरांनीच भरली, न काही म्हणता. मी फक्त एक मेसेज टाकला की मला दुसऱ्या दिवशी फीस मिळायची, माझ्या कॉलेजमध्ये जमा व्हायची. मला इतकं म्हणजे खूप आश्चर्य वाटते या गोष्टीचं की मला माहिती आहे माझ्या घरच्यांनी इतकं करूनही शकले नसते, पण हे माझे दुसरे पॅरेंट्सच म्हणून लाभले म्हणायचे मला.
तर मग मी रिपीट वगैरे केला. मग माझा मेडिकलला नंबर वगैरे लागला आणि BMSच्या फर्स्ट इयरपासून ते आत्ता फायनल इयरपर्यंत कंटिन्यूमध्ये मी जेव्हा म्हणेल, जेव्हा मेसेज टाकेल त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला पैसे आलेले आहेत कॉलेजच्या फीसचे. असं कधीच नाही झालं की मी मेसेज टाकून खूप दिवस झाले आणि मला पैसेच नाही मिळाले. इतकं कौतुक वाटते मला. आणि माझ्या घरचे तर मला म्हणतात मी खूप भाग्यवान आहे की सर जे आहेत म्हणजे तुम्ही, की मला एक असे आधीच्या जन्मीचे मे बी तुम्ही माझे आईबाप असेल असे बोलून जातात माझ्या घरचे. हे ऐकलं मला खूप चांगलं वाटतं, खूप जास्त. आणि आज मी इथं आहे ते फक्त आणि फक्त माननीय श्री APD सरांमुळे आणि कुलकर्णी सरांमुळे. तर शेवटी मी इतकंच म्हणू इच्छिते की थँक्यू फॉर एव्हरीवन. तुम्ही जे आजपर्यंत माझ्यासाठी केलं तर प्रत्येक गोष्टीसाठी मी मनापासून तुमचे आभार मानते. आणि तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्यापासून आणि माझ्यासारख्या अनेक गोरगरिबांपासून खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि मी हे असंच पुढे चालून तुमच्यासारखंच मी जेव्हा डॉक्टर होईल तेव्हा काही गोरगरीब असतील त्यांना मीही मनापासून असा माझ्याकडून त्यांना फायदा देण्याचा प्रयत्न करेल. फुकटमध्ये वगैरे, फ्रीमध्ये जे गरीब असतील त्यांच्यासाठी वगैरे. आता एक मुवमेंट चालू करतोय जी त्याचं नाव काय ठेवलंय, राईट टू ब्रीथ. तर राईट टू ब्रीथ मुवमेंट आहे. तर राईट टू ब्रीथ मुवमेंट अशी आहे की ज्याच्यानी प्रत्येक नागरिकाला त्याचा चांगल्या क्वालिटीचा मोकळा श्वास घेण्याचा राईट आहे. म्हणजे ॲक्च्युली जर का बघायला गेलं तर कॉन्स्टिट्युशनल राईट आहे की मला माझा श्वास चांगल्या क्वालिटीचा मिळालाच पाहिजे. इथं महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे काही मेंबर आलेले आहेत आणि त्यांनी आम्ही परवा गप्पा मारता त्यांना सांगितलं होतं, ते आलेत, त्यांचं पण स्वागत करतो. तर त्यांना बऱ्याच ठिकाणी ते आता एअर क्वालिटीचं मॉनिटरिंग वगैरे करतायत. सो आपल्याला आपण कुठल्या प्रकारचा श्वास घेणार आहे ह्याच्यावर पण आपल्याला बरंच काम करावं लागेल. आणि दिवसेंदिवस जर का गाड्या, स्कूटर असं वाढत राहिलं तर आपल्या शहराची एअर क्वालिटी खराबच होत जाणार आहे. आपल्या शहराला कुठेही आजूबाजूला समुद्र नाही, आपण एका बशीत राहतोय. सो आपण एका बशीत राहत असल्यामुळे चारी बाजूनी डोंगर आणि मध्ये सिटी असल्यामुळे आणखीनच जास्त चोक होतो श्वास. सो राईट टू ब्रीथ अशी एक मुवमेंट आपल्याला चालू करायची आहे. तर आपल्याला एक नवीन 300 व्हॉलंटियर फक्त नवीन जमा करायचे आहेत आणि 300 व्हॉलंटियर्स हे आपलं टार्गेट. आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट, आत्ता आपण इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंटवर आहे, आता आपण कम्युनिटी डेव्हलपमेंटवर जाऊ. सो मे बी नेक्स्ट 2-3 वर्षांनी आपण जेव्हा भेटू तेव्हा आपण कम्युनिटी डेव्हलपमेंटमुळे भरपूर जास्त लोकांपर्यंत पोहोचलेले असू. हा जगन्नाथाचा रथ आहे. मी नेहमीच सांगतो की अमोनोरा यस फाउंडेशन ही सिटी ग्रुपचं CSR नाही आहे, ही सामाजिक चळवळ आहे. आणि ही चळवळ तुम्ही सर्वांनी सपोर्ट केल्यामुळं आत्तापर्यंत एका टप्प्यापर्यंत आलेली आहे. आणि आता जर वेग घ्यायचा असेल तर तुमच्या इन्व्हॉल्वमेंटची, तुमच्या सपोर्टची गरज आहे. जेव्हा तुम्ही अमोनोराच्या परिवारामध्ये राहता तेव्हा तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत जाता तेव्हा ही आईस ब्रेक व्हायला पाहिजे की अनिरुद्ध सरांचं हे स्वप्न आम्ही या पद्धतीनं, पारध्यांची शाळा असेल, तुम्ही आता फिल्म बघाल त्याची, त्या फिल्ममध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण नुसती शाळा नाही चालवत. 100 मुलांना आपण नोकऱ्या लावलेल्या आहेत, त्यातली 2 मुलं इथं आलेली आहेत. ती आता रोज महिन्याला 24-25 हजार रुपये पगार मिळवत आहेत. हे सगळं एका टप्प्यावर आपण आलेलो आहोत. आणि हा टप्पा पूर्ण करत असताना खूप लोकांचं, अगदी नोबल हॉस्पिटल असेल, आस्था ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट असेल, लोकमान्य कॅन्सर हॉस्पिटल असेल, HV देसाई आय हॉस्पिटल असेल, ह्या सगळ्यांचं खूप, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजचं असेल, ह्या सगळ्यांचं खूप सहकार्य मिळालेलं आहे.